तुम्हालाही अशा ज्वारीच्या पिठाची मस्त चमचमीत तोंडाला पाणी सुटेल सोबतच वेट लॉस करत असाल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। याला आपण उत्तप्पा, घावणं किंवा धिरडं देखील म्हणू शकतो। लहान मुलं भाज्या खात नसतील ना तर या पद्धतीने एकदा रेसिपी करून पहा। लहान मुलंच काय, मोठी मंडळी देखील अशा पद्धतीने आवडीनं खातील। चला तर अतिशय पौष्टिक आणि गुणधर्माने थंड अशा या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम घरातल्या एका वाटीनं 2 वाट्या ज्वारीचं पीठ मोजून घ्यायचं आहे। आता याच वाटीनं आपल्याला घरातील जो बारीक रवा असतो ना तो 1 वाटी घ्यायचा आहे। बघा, बारीक रव्याने काय होतं की आपलं घावण जे आहे ते कुरकुरीत व्हायला मदत होते। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर याच्यामध्ये आपला चवीपुरतं 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, जसं आपण उत्तप्पा किंवा डोसा यासाठी जसं पीठ आपण तयार करून घेऊ शकतो तसंच अगदी येतं पण आपल्याला असंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे। गाठी मोडत अगदी आपल्याला थोडं थोडं पाणी घालत असं छान असं हे बॅटर तयार करायचं आहे। बरं, हे बॅटर आपल्याला जास्त वेळ ठेवायचंच नाही आहे। लगेचच इकडं केलं की आपल्याला इकडं घावणं तयार करायचे आहेत। बघा, याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत आवडीप्रमाणे। यामध्ये मी 1-2 गाजर असं मस्त क्रश करून घेतलेले आहे चॉपरमध्ये। त्यानंतर 2 हिरव्या शिमला मिरच्या ज्या असतात त्या शिमला मिरच्या मी क्रश करून घेतलेल्या आहेत। 1 मोठा कांदा कट करून घेतलेला अशा बारीक स्वरूपात। 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि गार्निशिंगसाठी इथं कोथिंबीर थोडीशी बारीक अशी कट करून घेतली आहे। बघा, आपलं बॅटर तयार आहे, अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा भाजून घेतलेलं जिऱ्याची पूड घातली आहे, 1 चमचा भाजून घेतलेलं धण्याची पूड घेतलेली आहे, पाव चमचा हिंग घेतलेला आहे। या पद्धतीनं सर्व बॅटर आपण मसाले तयार करून त्यामध्ये घातलेले आहेत। आता बघा, 1 ते 1.5 इंच आलं किसून घेतलं आहे। यानंतर आवडीनुसार तुम्हाला हिरव्या मिरच्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या अशा बारीक स्वरूपात कट करून याच्यामध्ये घालायच्या आहेत। आता हे सर्व जो मिश्रण आहे किंवा बॅटर आहे ते अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एकीकडं तवा गरम करायला ठेवायचा आहे। बघा, तवा गरम केला की याच्यावरती आपल्याला छान तेल असं पसरवून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण तयार केलं आहे ते एका फुलपात्रामध्ये किंवा मोठ्या चमच्यामध्ये घेऊन असं एकसारखं मस्त घालून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपलं घालून तयार झालेलं आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला यावरती काचेचं जे झाकण असेल किंवा तुमच्याकडे एखादं परात असेल ती झाका। 2-3 मिनिटानंतर हे छान असं व्यवस्थित जे आपलं बॅटर घातलेलं आहे ते शिजून तयार होतं। उत्तप्पा आपला असा तयार झाला की एक साईडला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे। बघा, ब्रशनी लावा किंवा तुम्ही तेलाची धार सोडली तरी देखील चालेल। बघा, हळूहळू हे सर्व जे घातलेलं बॅटर असं कडक होतं आणि मस्तपैकी छान निघायलाही मदत होते, हो की नाही? बघा, असं घरच्या घरी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणाच्या वेळी समजा तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता किंवा संध्याकाळी समजा तुम्हाला वाटलं की आपण वेट लॉस करणार आहोत तर कोणती रेसिपी करा, तर ही बिनधास्त करा। किती छान होते की नाही? मग अशा सर्व तुम्ही जर घावणं तुम्ही घरच्यांना खाऊ घातले तर घरची मंडळी खुश होतात आणि लहान मुलंही आवडीनं खातात। जी लहान मुलं भाज्या खात नाहीत ती देखील आवडीनं खातील। आवडली ना रेसिपी तर नक्की ही तुम्ही रेसिपी करून पहा। दहीसोबत खावा किंवा एखादी हिरवी चटणी करा। हिरव्या चटणीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेलीच आहे। जर तुम्हाला ही रेसिपी जरा देखील आवडली असेल तर हर्षदास फूड किचन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि हर्षदास फूड किचन चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।